नमस्कार, मी अनिल पाटील. आज आम्ही दादर भागामध्ये आपले सर्वांचे लाडके उमेदवार, सुशिक्षित उमेदवार आणि कोल्हापूरचा या ठिकाणी रांगडागडी यशवंत शिलेदार साहेब या ठिकाणी पक्षाकडून उमेदवार म्हणून उभे आहेत. आणि आपल्याला बघायला गेलं तर या मुंबई महानगरमध्ये 85पेक्षा जास्त उमेदवार हे परप्रांतीय आहेत. आणि याला एक कारण आहे की प्रत्येकाला आपल्या समाजाचा आणि आपल्या माणसाचा अभिमान असतो. आणि बघता बघता 2 ते 4 ते 5 ते 85पेक्षा जास्त उमेदवार माझ्या महानगरमध्ये आपल्यामध्ये पडलेल्या एकीमुळे हा दिवस आपल्याला बघायला लागतोय. आणि मला वाटतं की पुन्हा एकदा आपल्या सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आपले जे शिलेदार आहेत, मराठी शिलेदार, त्यांना या महानगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस मताने निवडून आणून पुन्हा एकदा महाराजांनी मिळून दिलेलं स्वराज्य आपल्याला अबाधित टिकवायचं आहे. यासाठी मी साहेबांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि स्थानिक सर्व नागरिकांना आवाहन करतो की मराठीची संस्कृती, मराठी ही आपली माती, यासाठी याची जबाबदारी आपल्याला टिकवण्याची आपल्या सर्वांवरती आलेली आहे. आणि या माध्यमातून पुन्हा एकदा मी साहेबांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी 16 तारखेला मोठ्या संख्येने मराठी माणसं गुलाल उधळतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शाहू, जय शंभू. आज कोल्हापूर जिल्हा निवासी संघ मुंबई महानगर ही मुंबई महानगरमध्ये असणारी संघटना आज खऱ्या अर्थाने साहेबांचा सन्मान होता, त्यांना समर्थन देण्यासाठी आलेलो आहे. आणि कोल्हापूर जिल्हा निवासी संघटनेचं जर महानगरमध्ये काम करणाऱ्या संघटनेचे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे की आपला कोल्हापूरचा कोणताही व्यक्ती जर राजकीय क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवत असेल, हे राजकीय क्षेत्रामध्ये येऊन समाजाची सेवा खऱ्या अर्थाने करत असेल तर त्याला एक कोल्हापूरकर म्हणून, एक मराठी माणूस म्हणून आम्ही नेहमी सपोर्ट करणार आहे. सर्व जवळजवळ मुंबई महानगरमध्ये कोल्हापूरचे आपले 24 उमेदवार खऱ्या अर्थाने उभे आहेत आणि आपला माणूस पुढे गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही कोल्हापूरकर म्हणून प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे उभे असतो. तसेच आज आपल्या समाजार्थ किंवा आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे. आणि या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर कोल्हापूरची माती म्हटलं की छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी भरलेला कोल्हापूर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन भरलेला हा कोल्हापूर आणि खऱ्या अर्थाने हे विचार संस्कार घेऊन आलेला हा खऱ्या अर्थानं शिलेदार आहे. आणि नक्की येणाऱ्या 5 वर्षामध्ये दादरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि 192 या त्यांच्या पदामध्ये इथं जेवढे कोल्हापूरकर आहे, मराठी माणूस आहे, त्याला मी आव्हान करतो की आपल्या या शिलेदाराला प्रचंड बहुमताने विजयी करावा आणि येणाऱ्या 16 तारखेला त्यांच्या अंगावर गुलाल उधळावा आणि त्यांना या मुंबई महानगरमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवा. मी परत एकदा संपूर्ण कोल्हापूरकरांशी मराठी माणसांना हे आव्हान करतो आणि मी साहेबांनाही शुभेच्छा देतो. एक 2 प्रश्न आपल्याला या निमित्तानं मी विचारतो की या निमित्तानं आपण मुंबईमध्ये राहणाऱ्या कोल्हापूरकर वासियांना आणि मराठी माणसाला काय आव्हान करा? संघटनेचं प्रथम आभार मानतो की तुम्ही सगळे मला इथं शुभेच्छा द्यायला आला. मुंबईतला मराठी माणूस जास्तीत जास्त अस्तित्वपणाला लागलेला आहे अशी ही निवडणूक आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये जर 2 भाऊ एकत्र येऊ शकतात मराठी माणसासाठी, तर मराठी माणसांनी तर त्या 2 भावासाठी नक्कीच सगळ्यांनी एकत्र यायला हवं. कारण जर आत्ता आपण एकत्र आलो नाही तर आपलं अस्तित्वच संपुष्टात येईल, आपल्या मुंबईचे लचके तोडले जातील
आणि ते मुंबई जर ती वाचवायची असेल तर आपल्याला एकजुटीने सगळे मतभेद सर्व तुमचे पक्षीय आणि जे काही विचार आहेत ते बाजूला सारून मराठी आणि मराठी म्हणून आपल्याला एकत्र यावं लागेल. आणि कोल्हापूरचे जे कोणी रहिवासी आपल्या विभागात राहतात, अगदी लीला रोडमध्ये सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणात राहतात. दादरमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात राहत होते. पूर्वी कामगार मिल बंद झाले, जसे जसे ते थोडं प्रमाण कमी झालं, परंतु अजूनही आंबेडकर नगर असो, शॉपवाडी असो किंवा गॅरेज गल्ली असो, या परिसरात कोल्हापूर सातारा सांगली सुद्धा कुटुंब राहतात. मी त्या सगळ्यांना विनंती करेन की मी एक कोल्हापूरकर तर आहेच, पण एक मराठी माणूस, एक मराठी उमेदवार, पदवीधर उमेदवार तुमच्या निवडणुकीसाठी तुमचं प्रतिनिधित्व स्वीकारण्यासाठी तयार आहे. मला एक संधी सगळ्यांनी मिळून द्यावी. त्यात मग कोल्हापूरचे असो किंवा सातारा अशी महाराष्ट्र संपूर्ण बेल्टमध्ये सगळ्यांना मी विनंती करेन की मला एक संधी, तुमच्या गावकऱ्याला एक संधी द्या. मी तुम्हाला नक्कीच आश्वासित करतो की तुमचं आपलं सगळ्यांचं दादर सुशिक्षित, सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त, खड्डे मुक्त, त्याचबरोबर हे आरोग्यदायी असं दादर मी घडवायचा प्रयत्न करेन. आणि त्यात तुमच्या सगळ्यांच्या हातात घेऊन मी हे काम सगळ्यांच्या सहमतीने सल्लामसलतीने करेन. एवढंच मी तुम्हाला आश्वासित करू शकतो. धन्यवाद.